तुम्हाला जर वारंवार कपाळावर पिंपल्स येत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कपाळावर पिंपल्स येण्याचं कारण इतर पिंपल्स सारखंच असतं. त्याबद्दल आपण थोडक्यात बघूया. आपल्या त्वचेमध्ये ग्रंथी असतात ज्याला सिबेशियस ग्लँड्स म्हणतात. या ग्रंथींमध्ये सिबम नावाचं एक सिक्रेशन तयार होत असतं जे आपल्या चेहऱ्यावर मॉइश्चर आणतं, ज्याने आपली त्वचा तजेलदार दिसते आणि ते त्वचेचं संरक्षण देखील करते. हे सिबम छोट्या छोट्या पोर्स मार्फत ग्रंथीपासून चेहऱ्याच्या बाहेरील भागावर म्हणजे पृष्ठभागावर आणलं जातं. जेव्हा हे पोर्स घाण, चेहऱ्यावर अतिप्रमाणात असलेला ऑइल किंवा मृत झालेल्या पेशी यांनी ब्लॉक होतं, तेव्हा आतल्या आत इन्फेक्शन होऊन पिंपल्स यायला सुरुवात होत असते. अनेक गोष्टींमुळे सिबम प्रोडक्शन वाढलेलं असतं. त्यापैकी काही बेसिक कारणं म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स, अति प्रमाणात चिंता करणे किंवा काही मेडिकेशन जे तुम्ही लावल्यावर किंवा ओरली घेतल्यावर त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसून येतो. अधिक अजून कारणं आहेत, त्याबद्दलही आपण जाणून घेऊया. पिंपल्स येण्याचं पहिलं कारण म्हणजे प्युबर्टी म्हणजे वयात येणे. वयात आल्यावर पिंपल्स यायला सुरुवात होत असते. हे सगळं घडतं वाढत्या वयातील हॉर्मोनच्या बदलामुळे, ज्यामुळे सिबमचे प्रोडक्शन वाढलेलं असतं. जेव्हा या सिबमच्या कार्याला म्हणजे वहनाला अडथळा निर्माण होतो तेव्हाच पिंपल्स होत असतात. हेअर अँड हेअर प्रॉडक्ट्स. केसांमुळे किंवा केसांना लावण्यात येणाऱ्या प्रॉडक्ट्समुळे कपाळावर पिंपल्स येणे हे अतिशय कॉमन आहे. जेव्हा अतिप्रमाणात केसांना तेल लावलं जातं किंवा चेहऱ्याची योग्य काळजी घेतली गेली नाही तर तिथली घाण ही कपाळावर येते आणि त्या घाण किंवा एक्सेसिव्ह ऑइलमुळे ते पोर्स बंद होतात आणि त्यामुळे कपाळावर पिंपल्स बघायला मिळतात. यासोबतच हेअर स्ट्रेटनिंग, हेअर स्टायलिंगसाठी जे प्रोडक्ट वापरले जातात म्हणजेच काही ऑइल्स, काही जेल्स किंवा कलर्स, यामुळे सुद्धा त्वचेला इरिटेशन होऊन पिंपल्स येतात. हेल्मेट घातल्याने, कपाळावर बँड घातल्याने, रुमाल बांधल्याने या अशा बऱ्याच कारणांमुळे कपाळावर पिंपल्स जास्त प्रमाणात बघायला मिळतात. त्याला कारण म्हणजे हेल्मेट, कॅप हे वापरल्याने तिथे घाम येतो आणि त्या घामाच्या ठिकाणी जर डर्ट म्हणजेच घाण जमा झाली तर त्या ठिकाणी पिंपल्स तयार होतात. कपाळावर वारंवार हात लावल्याने सुद्धा तिथे पिंपल्स वाढण्याची शक्यता असते, कारण आपले हात इतर ठिकाणचं इन्फेक्शन घेऊन ते कपाळावर आणत असतात. डॅन्ड्रफमुळे सुद्धा कपाळावर पिंपल्स येतात. आतापर्यंत आपण बघितली ती कारणं, पण आता कपाळावर जर पिंपल्स आलेले असतील तर त्याची योग्य प्रकारे काळजी कशी घ्यायला हवी, त्याची ट्रीटमेंट कशी करायला हवी हे आपण बघूया. पिंपल्स योग्य काळजी घेणे म्हणजे पिंपल्सची योग्य काळजी घेणे याची सुरुवात होते चांगल्या प्रकारच्या स्किन केअरपासून. तुमचं स्किन केअर जितकं चांगल्या पद्धतीचं असेल तितक्या प्रमाणात हा त्रास तुम्हाला होणार नाही किंवा जर त्रास झालाच तर तो कमी प्रमाणात होईल. तर त्याआधी तुम्ही काय काय काळजी करू शकता त्यापैकी पहिलं, वॉश युअर फेस ट्वाइस अ डे विथ जेंटल क्लिन्झर. दिवसातून 2 वेळेस माइल्ड क्लिन्झरने तुम्ही तुमचा चेहरा क्लीन करायला हवा. जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही फेसवॉश वापरू शकता, पण जर रेग्युलरली फेसवॉश वापरून सुद्धा जर तुमचे पिंपल्स जात नसतील तर तुम्हाला सॅलिसिलिक ॲसिड कंटेंट असलेलं फेसवॉश निवडावं लागेल, जे पिंपल्सवर डायरेक्ट काम करतं आणि ब्लॉक झालेले पोरसुद्धा मोकळे करत असतं. चेहरा क्लीन करताना त्याला वारंवार घासून साफ करण्याचा प्रयत्न करू नका. त्याने पिंपल्सला अधिक इरिटेशन होईल आणि ते वाढीची शक्यता असते. एक्सफोलिएशन जर तुम्ही करणार असाल, मग ते फिजिकल एक्सफोलिएशन असो किंवा केमिकल एक्सफोलिएशन, तर ते जास्त प्रमाणात करू नका. तुमच्या स्किनच्या टाईपनुसार ते एक्सफोलिएशन आठवड्यातून एकदा किंवा जास्तीत जास्त 3दा हे तुम्ही करायला हवं. त्यापेक्षा जास्त प्रमाणात जर केलं तर त्याने देखील तुमची स्किन खराब होऊन पिंपल्स येण्याची शक्यता असते. तुम्ही जर नेहमीच हेल्मेट वापरत असाल किंवा बँड लावत असाल किंवा नेहमी टोपी घालत असाल तर ती स्वच्छ ठेवण्याकडे तुमचा कल असायला हवा. ते जितके स्वच्छ असेल तितकेच कपाळावर पिंपल्स येण्याची शक्यता कमी असते. डॅन्ड्रफबद्दल आपण एका नव्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत, पण तुर्तास एवढं लक्षात घ्या की डॅन्ड्रफमुळे देखील कपाळावरील पिंपल्स वाढतात, कारण की त्याने पोर्स बंद होतात. यासाठी तुम्ही योग्य अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरून त्यापासून सुटका मिळवायला हवी. हेअर ऑइल लावताना काळजी घ्यायला हवी. जेव्हा तुम्ही हेअर ऑइल लावता ते स्काल्पला न लावता फक्त केसांना लावायला हवं आणि केसांना तुम्ही ऑइल लावलं
त्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा लगेचच क्लिन्झर किंवा फेसवॉशच्या साहाय्याने क्लीन करायला हवा. त्यामुळे अतिप्रमाणात जे ऑइल असेल ते तुमच्या कपाळावर टिकणार नाही, जेणेकरून पिंपल्स तयार होत नाही, कारण की पोर्स ब्लॉक होणार नाही. कपाळावर केस येणार नाही यासाठी तुम्ही त्यांना रबर बँड बांधून ठेवू शकता, कारण ते केस जर वारंवार डोळ्यासमोर किंवा कपाळावर आलेत तर त्याने सुद्धा तिथे डर्ट किंवा ऑइल यामुळे पोर्स बंद होतात आणि परिणामी कपाळावर पिंपल्स बघायला मिळतात. हेअरस्टाईल किंवा हेअर स्ट्रेटनिंगसाठी जितकी कमीत कमी केमिकल्स वापरता येतील, जितकं कमीत कमी तुम्ही एक्सपोजर ठेवाल केमिकल्सचं, तितकं तुमच्या स्किनसाठी चांगलं असेल. नव्या पद्धतीचे केमिकल्स वापरणं टाळा. तुम्ही जितके कमी प्रोडक्ट वापराल तितके तुमच्या स्किन आणि हेअरसाठी चांगलं असतं. हेअर कलर हे सुद्धा एक कारण आहे कपाळावर पिंपल्स येण्यासाठी. हेअर कलरमधील काही घटकांमुळे चेहऱ्यावर ॲलर्जिक रिॲक्शन किंवा इरिटेशन होऊन तिथे पिंपल्स तयार होऊ शकतात. त्यामुळे केमिकलयुक्त हेअर कलर वापरणं टाळा. जितकं नॅचरल ठेवता येईल तितकं चांगलं. कपाळावर वारंवार हात लावू नका. आपण आधीच बघितलं कारणांमध्ये, जर तुम्ही वारंवार चेहऱ्याला हात लावत असाल तर इतर ठिकाणचं इन्फेक्शन ते चेहऱ्यावर येऊ शकतं आणि त्याने तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात किंवा जर पिंपल्स असतील तर ते वाढू शकतात. कोणत्याही प्रकारचं कॉस्मेटिक त्वचेवर वापरू नका. म्हणजे सरळ त्याचा डायरेक्ट वापर करू नका. आधी त्याची सेन्सिटिव्हिटी टेस्ट करा, ॲलर्जी टेस्ट करा आणि मगच ते वापरून बघा. ॲलर्जी टेस्ट करण्यासाठी एक छोटासा पॅच मानेवर किंवा कानाच्या मागे तो लावा. 24 ते 72 तास ऑब्झर्व करा. जर इरिटेशन होत असेल तर ते प्रोडक्ट चेहऱ्यावर वापरू नका. आणि समजा त्याचं इरिटेशन नाही झालं, त्याची कसल्याही प्रकारची रिॲक्शन नाही आली, तर तुम्ही अत्यल्प प्रमाणात चेहऱ्यासाठी वापरायला सुरुवात करू शकता. त्याचं प्रमाण अत्यल्प कमी ठेवायचं, जेणेकरून जर तरीही रिॲक्शन आली तर ती कमीत कमी प्रमाणात होईल. ओव्हर द काउंटर मिळणारे बेन्झॉल पेरॉक्साईड किंवा रेटिनॉइड्स यासारखे मेडिसिन तुम्ही वापरू शकता. फक्त रेटिनॉइड वापरताना काळजी घ्यायची की हे फोटोसेन्सिटिव्ह असतात. म्हणजे जर उन्हात गेलात तर त्याची रिॲक्शन येऊ शकते. त्यामुळे ते रात्रीच लावायचं असतं आणि दिवसा सनस्क्रीन वापरायला विसरायचं नाही. कोणत्याही प्रकारचं क्लिन्झर किंवा सनस्क्रीन, इतर कोणत्याही प्रकारचे जेल जेव्हा तुम्ही चेहऱ्याला लावण्यासाठी निवडतात तेव्हा त्यावर नॉन कोमेडोजेनिक असे लेबल असते, तरच ते घ्या. नाहीतर ते लावल्याने पिंपल्स होऊ शकतात. निदान एवढी काळजी तर तुम्ही घ्यायलाच हवी. आणि इतकं करून सुद्धा तुमचे पिंपल्स जात नसतील किंवा वारंवार येत असतील तर इतरही काही प्रोसिजर आहे, जसे की पिलिंग, लेझर्स किंवा ओरल अँटीबायोटिकचा कोर्स करावा लागू शकतो. त्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाईप करा. सदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.